आणि महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहताय, ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीनं धाड टाकलेली आहे। जोगेश्वरी इथल्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीनं छापेमारी केलेली आहे। सकाळी 8:30 वाजल्यापासून ईडीचं पथक वायकर यांच्या घरी पोहोचलेलं आहे। ईडीचे 10 ते 12 अधिकारी वायकर यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झाले। जोगेश्वरी इथल्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी वायकर ईडीच्या रडारवर आहेत आणि आज सकाळी 8:30 वाजल्यापासून त्यांच्या घरावर छापेमारी सुरू झालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, वायकर यांच्याशी संबंधित काही ठिकाणी सुद्धा ईडीकडून छापेमारी सुरू झालेली आहे। 7 ठिकाणी ईडीकडून छापेमारी जी आहे ती सुरू झालेली आहे। ईडीचे अधिकारी वायकर यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झालेले आहेत। सप्टेंबरमध्ये याच प्रकरणी वायकर यांच्या विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। 21 डिसेंबरला वायकर यांची चौकशी झालेली होती आणि जवळपास 7 ते 8 तास त्यांची चौकशी झालेली होती आणि 8 थेट धाड टाकण्यात आलेली आहे। जोगेश्वरीमधल्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीचं धाड सत्र सुरू झालंय। रवींद्र वायकरांच्या घरी सकाळी 8:30च्या सुमारास ईडीचे 10 ते 12 अधिकारी दाखल झाले। रवींद्र वायकरांशी संबंधित 7 ठिकाणी ईडीकडून छापेमारी केली गेली आहे। रवींद्र वायकरांसह त्यांच्या भागीदारांवर सुद्धा ईडीनं धाड टाकलेली आहे। मुंबई पालिकेच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँकवेटच्या नावानं शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे। पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवर बांधकाम केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील व्यारवली गावामध्ये बांधकाम केलेलं आहे असा त्यांच्यावर आरोप आहे। हॉटेलची किंमत 500 कोटी असल्याचा भाजप नेत्यांचा दावा आहे। तर 10 ते 12 ईडीचे अधिकारी हे सकाळी 8:30 वाजताच वायकर यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि कागदपत्रांची तपासणी जी आहे ती केली जाते। डिसेंबरमध्ये ज्या वेळेला वायकर यांची चौकशी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून झालेली होती त्यावेळेला 7 ते 8 तास चौकशी झाली आणि आपल्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप नाही। ईडीच्या अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारायचे होते, त्याची उत्तरं आपण दिलेली आहेत असं वायकरांकडून सांगण्यात आलेलं आहे। तर या संदर्भात शंभूराज देसाई यांनी काय म्हटलेलं आहे, काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। ईडी ही स्वायत्त संस्था आहे। मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, त्यांच्याकडे ज्या काही तक्रारी प्राप्त होतात त्याच्या अनुषंगाने जर त्यांची खात्री पटली तर अधिक चौकशी करायसाठी ते अशा पद्धतीचं सर्च घेत असतात। त्यामुळं ईडीच्याकडनंच त्याच्यावर अधिकृत काय म्हणणं त्यांच्याकडनं येऊ शकतं। पण मला एवढंच म्हणायचं आहे, ईडी एक स्वायत्त संस्था आहे, घटनेनं कायद्यानं त्यांना स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत। त्यामुळे त्यांना असणाऱ्या अधिकारानुसार त्यांची कार्यवाही सुरू असेल। जोगेश्वरी भूखंड घोटाळा काय आज पुढे आलेला नाही, गेली 4-5 वर्ष झाली ते गाजतोय। विधानसभेत सुद्धा अनेक वेळा त्याच्यावरती चर्चा झालेली आहे। त्यामुळे मी तेच म्हणतोय, समजा ईडीकडे त्या बाबतीतली काय माहिती गेली असेल, तक्रार गेली असेल किंवा त्यांच्या प्राथमिक चौकशीमध्ये काही गोष्टी पुढे आल्या असतील तर ते अधिक माहिती घेऊ शकतात। म्हणजे सकृतदर्शनी जर ईडीला वाटत असेल की याचा खोलवर तपास केला पाहिजे, अधिक कागदपत्र सर्च केली पाहिजेत तर तो त्यांचा अधिकार आहे।